राबवूया ॲज अ प्रोजेक्ट. तर 20 मुलांचा ग्रुप जर तुम्ही केला, एक कोर्स मुलांसाठी एक कोर्स मुलींसाठी करला, तो कोर्स होईल. कोर्स पूर्ण झाला की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया साईड आपण तिथेच मान्यवरांच्या हस्ते तुम्ही तुमच्याकडे ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल आणि या कोर्सला आपण असं म्हणतो स्किल ट्रेनिंग. शाळेमध्ये आपण शिकत असताना 3 पद्धतीचं शिक्षण घेतो. एक जीवन शिक्षण घेतो, एक शालेय शिक्षण घेतो आणि एक व्यवसाय शिक्षण. मग तुमचं कम्प्युटर सायन्स हे कोणतं शिक्षण आहे? शालेय शिक्षण आहे, व्यवसाय शिक्षण आहे की जीवन शिक्षण आहे? स्किल ट्रेनिंग मध्ये. कारण तुम्ही डायरेक्ट स्किल कम्प्युटर सायन्स असा विषय आला बरोबर नाही. आर्ट्स वाले असते तर कदाचित शालेय शिक्षण झालं असतं, कॉमर्स वाले असते तर ठीक आहे ते स्किल नाही आहे. आणि शेवटी कसं आहे की त्याच्यातून ज्याच्यातून नोकरी करायची, ज्याच्यातून पैसे कमवायचे, ते ज्ञान घेणं म्हणजे कोणतं? स्किल ट्रेनिंग. आणि तुम्ही स्किल ट्रेनिंग कम्प्युटरच्या रिगार्डिंग अजून काही तुम्हाला कोर्स करायचे असतील तर तसे पण सर्टिफिकेट कोर्स आपण डिझाईन करू शकतो. आमच्याकडे फक्त 1,500 रुपये 2,000 रुपये एवढीच नॉमिनल फी असते आणि 3-3 महिन्याचे 4-4 महिन्याचे कोर्स तुम्ही करू